गाईज, आज मी काय घेतलं का मंगळसूत्र. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कसे आहात तुम्ही सर्व? आणि काल होता संडे, सो आम्ही गेलो होतो ज्वेलर्सच्या शॉपमध्ये. कारण आम्हाला शनाईसाठी वाळे घ्यायचे होते आणि संडे असतो ना, तर असं वाटतं कुठेतरी बाहेर पण फिरून येऊयात आणि शॉपिंग पण करून येऊयात. सो आम्ही त्यासाठीच गेलो होतो. बट शनई तिथे काही राहत नव्हता. तो कंटिन्यू चिडचिड करत होता. चिडचिड ॲज इन त्याला खाली उतरायचं होतं. त्याला अजिबात मी घेतलेलं नको होतं. तो बोलत होता, "मला असं फ्री सोड, जेणेकरून मी इकडे-तिकडे फिरेन." बट तिथे त्याला खाली सोडू शकत नव्हते बिकॉज तिथे डिजिटल डोअर होता आणि तो कधी पण तिथे गेला असता ना, तर त्याचं बोट वगैरे सापडलं असतं. त्यामुळे जास्त करून त्याला खाली सोडत नव्हते. बट त्यानंतर थोड्या वेळानंतर थोडा नॉर्मल झाला. आयश त्याच्यासोबत खेळत होता आणि मग आम्ही त्याच्यासाठी वाळे पाहिले. त्याच्यासाठी वाळे चूज केले. त्यानंतर आम्ही त्याच्यासाठी कानातले पण पाहिले. आता त्याच्या कानामध्ये मुद्दे आहेत. म्हणजे जे बाळाचे कान टोचण्यासाठी तार असते ती आहे. सो ती काढून काहीतरी वेगळं घालायचं होतं. सो आम्ही त्याच्यासाठी असे छोटेसे बाली घेतले. बट तो ती घालूच देत नव्हता. खूप जास्त रडला तो, म्हणजे प्रचंड रडला. बट काहीच ऑप्शन नव्हतं बिकॉज घरी आणून पण त्याने घालू दिलं नसतं. म्हणून आम्ही तिथेच घालून घेतले. त्यानंतर आम्हाला घरी यायला खूप लेट झालं. डायरेक्टली आलो, जेवलो आणि झोपलो. सो काल रात्री आम्ही गेलो होतो शनाईला वाळे घेण्यासाठी आणि काय घेतलंय पहा. टडा टडा! मंगळसूत्र. ॲक्चुअली काय झालं ना, बॅक ऑफ द स्टोरी तुम्हाला सांगते. शनाईचे वाळे छोटे व्हायला लागलेत. म्हणजे जसा-जसा तो मोठा होतोय, तसे पाय मोठे होतात बाळांचे. तर त्याचे जे आधीचे वाळे आहेत, ते त्याला छोटे होतायत. म्हणून मग आम्ही वाळे घ्यायला गेलो. वाळ्यांची डिझाइन पाहिली खूप सारे. याआधी पण बऱ्याच ज्वेलर्सकडे गेलो होतो, पण जसे मला हवे होते तसे काही मिळाले नाहीत. आणि आम्ही पाहत होतो. मला असे थोडे सिंपलमध्ये हवे होते, जास्त असं ओव्हर नको होतं. बट पाहिले तिथे डिझाईन्स मनासारखे नाही मिळाले. जे मिळाले त्याच्यामध्ये साईज नव्हते. काल रात्री पण तसं झालं. त्याच्यामध्ये साईज नव्हते. सो आम्ही त्यातून पण मग एक चूज केला, घेतला. बोललं ठीक आहे, तसं पण किती दिवस घालणार आहे तो, सो घेतला. कोणता घेतला ते तुम्हाला व्हिडिओ दाखवून किंवा इथे कुठेतरी फोटो देईन आणि आहे सध्या माझ्याकडे, ते पण दाखवते. आणि आता तो सध्या झोपलाय, सो त्याचा काही व्हिडिओ त्याला आता प्रत्यक्षात नाही तुमच्यासोबत दाखवू शकत. सो घेतले, वाळे घेतले. त्याच्यानंतर मग आम्हाला त्याच्या कानाचे जे आपण काय घालतो, अ, लहानपणी जे घालतात कान टोचताना, तार जी असते, बाली बाली मुद्द्या बोलतात आमच्याकडे. हां. सो त्या पण चेंज करायच्या होत्या. वेगळं काहीतरी घालायचं होतं. आता जसं डूल घालतात वगैरे लहान बाळाला तसं. म्हणजे आमच्याकडे घातलं जातं. सो आम्ही ते पाहायला गेलो. म्हणजे आय मीन ते पाहत होतो. पाहिले, खूप सारे पाहिले, बट त्याच्यामध्ये पण वेगवेगळे होते. जे लहान मुलांना घालतात असं. तर बाली टाईप होतं. सो ते घेतलं आम्ही. तो काही घालू देत नव्हता. कसंबसं घेतलं. नंतर एंडला घातलं. तोपर्यंत बाकीचे सगळे शॉपिंग करून घेतली. आणि जस्ट विचारलं, की माझं जे मंगळसूत्र आहे ना, तर बऱ्याच दिवसापासून तुटलंय. म्हणजे खूप वेळा तुटलंय ते. सॉरी. खूप वेळा ना ते तुटलंय. काय होतं, आयुष लहान होता तेव्हा पण ते खेचायचा आणि त्यावेळी 2-3 वेळा तुटलं होतं आणि आत्ता शनैने ते जवळपास 4 वेळा तोडलं. सो ते कंटिन्यू तुटून ना त्याची जी पाठची चेन असते ना, त्याच्यामध्ये खूप वेळा ते जॉइन केलं होतं. तर ती पूर्ण कडक झालेली आणि ती लगेचच बेंड होत होतं आणि पुन्हा तुटत होतं. सो आम्ही त्याला ते दाखवलं, की जेणेकरून हे रिपेअर करून मिळेल का थोड्या वेळात वगैरे. तर तो बोलला, "लगेच तर नाही मिळणार, उद्या मिळेल. बट तुम्ही हे करू नका, कारण हे पुन्हा तुटेलच. ह्याची काही गॅरंटी नाही, की ते राहील म्हणून. लगेच तुटेल बिकॉज ती तार एकदम नाजूक झाली आहे. कंटिन्यू त्याला ते जॉइन करून. सो तुम्ही हे मोडा आणि दुसरं घ्या." सो माझ्या तर काही ते डोक्यात नव्हतं. बट अमोल बोलले, की "ठीक आहे, आपण नवीन घेऊ." आणि मी जस्ट लाइक अरे म्हणजे अनएक्सपेक्टेड, म्हणजे मी विचारच नव्हता केला, की आपण मंगळसूत्र वगैरे घेणार आहोत. आणि मग आम्ही ते अ, दुसरं मंगळसूत्र घेतलं माझ्यासाठी. सो म्हणजे अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली आणि खूप छान घेतलंय. नवीन डिझाइनचं थोडंसं वेगळं काहीतरी घेतलंय. बिकॉज सध्या तर मी नकलीच घालते. आत्ता नाही घातलं बिकॉज मी काढलं होतं आता हे घालण्यासाठी. सो रात्री आम्ही खूप लेट आलो. त्याच्यामुळे व्हिडिओ बनवला नाही. सो मी आत्ता बनवतेय. तर मी तुम्हाला ते दाखवते. सो हे बघा. एक सेकंड. ह्याच्यामध्ये भरपूर काय-काय. आधी तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवते. हे आहेत शनैचे वाळे. सी घुंगरूवाला घुंगरूवाला का घेतलंय? बिकॉज
सगळ्यांना असं हवं असतं, म्हणजे फॅमिलीतल्या इतर लोकांना, की बाळाच्या पायामध्ये असं काहीतरी पाहिजे जे वाजणार आहे. बाळ चालायला लागतं तेव्हा. म्हणून सगळ्यांचं असं म्हणणं होतं, की घुंगरूवालं पाहिजे, तर त्याला पैंजण घाल. सो मला पैंजण आता तो हे थोडी नाही, काय बोलतात, गर्ल थोडी नाही, सो पैंजण घालायला. आयन्सला तर घातलेच होते आम्ही, तर आम्हाला वेगळे हवे होते. मला कसे हवे होते, हे सिंपल हवं होतं आणि याच्यामध्ये कुठे कुठे इथे थोडे घुंगरू, इथे थोडे, इथे थोडे असं हवं होतं. पण तसं काही मिळालं नाही. पण मला असं मिळालं. तुम्हाला दिसतंय का? हा, असं, असं, हा, असं मिळालं. सो मग मी हे घेतलं. आणि हे फायनल केलं. हे चुमचुम आहे, त्याला मस्त वाटेल. हा, मला जसा हवा होता तसा नाही मिळाला, बट हा घेतलाय. हा पण खूप छान दिसतोय. जेव्हा त्याला पायामध्ये घातलं ना, त्याचे चुमचुम वाजते, त्याला मस्त वाटते. सो हे हे 2 पेअर त्याचे कानातले. हां, त्याचे जे कानातले आहेत ते तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवेन. एकदम छोटेसे आहेत, इथे आता नाही आहेत. असं बाली आहे छोटासा. त्याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी. ते पण एकदम छान आहेत. त्या डब्बीमध्ये होते ते ॲक्चुअली. आणि फायनली मंगळसूत्र. सी, दिसतंय का? एकदम वेगळ्या आणि नवीन पॅटर्नचा घेतलाय मी. बिकॉज माझं आधीचं ट्रेडिशनलवालंच होतं. त्याला ज्या 2 छोट्या वाट्या असतात तसं होतं आणि असं इथपर्यंत यायचं. सो थोडंसं शॉर्ट घेतलंय, जे थोडंसं वरती येईल. आणि असं आहे, ह्याच्यामध्ये मध्ये सिल्वर आहे. मे बी दिसत असेल तर. सिल्वर आहे. त्यामध्ये असं सिल्वर आहेत आणि 3 मणी आहेत. मला ॲक्चुअली सिंगल मनीवाला हवा होता, ज्याच्यामध्ये एकच सिंगल मनी असेल, बट त्यांच्याकडे नव्हतं. आणि अमोलचं असं म्हणणं होतं, की जे आधी कसं थोडंसं जाड होतं तसंच घे, जास्त एकदम बारीक नको. बिकॉज जर बारीक घेतली असती ना, म्हणजे ह्याची चेन, तर ती लवकरच तुटली असती. बिकॉज आता बाळ छोटा आहे, सो लवकरच तुटू शकतं. मला जसं हवं होतं ना, मी तुम्हाला फोटो इथे दाखवते. मी त्यांना बोलले होते तसं मला बनवून द्या, थोड्याशा जाड चेनमध्ये. पण प्रॉब्लेम काय होतं, ते बोलले की त्याचा लुक पण पुन्हा जाड चेन बनवली ना, तर तो जसा तुम्हाला आत्ता दिसतोय तसा दिसणार नाही, ते एकदम मोठं मोठं दिसणार. सो तुम्ही ज्या इथे डिझाईन आहेत ना, त्याच्यामध्ये चूज करा, ते तुम्हाला जास्त आवडेल. जर तुम्ही बनवून घेतलं आणि जर ते नाही आवडलं तर थोडा प्रॉब्लेम होईल. हे चूज केलं आणि हे खूप छान दिसतंय. तुम्हाला आता घालून दाखवते. ॲक्च्युली ना, ही खूप अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली आहे. म्हणजे बोलतात ना, तुम्ही विचार केलेला नसतो काही. म्हणजे आधी प्लॅन केला असेल, बाबा घ्यायला चाललोय, तेवढं काही वाटत नाही, हां ठीक आहे. बट अनएक्सपेक्टेड ना, काहीच विचार नाही केला आणि गोष्ट घेणे म्हणजे थोडंसं. हे कसं दिसतंय? हे थोडंसं नेकलेस टाईप वाटतंय. जस्ट लाईक एक नेकलेस घातलाय असं वाटतंय. म्हणजे जेणेकरून साडी वगैरे घातली आणि फक्त हे असेल तरी पण मस्त वाटेल असं. आणि तुमचं जे मोठं मंगळसूत्र असतं त्याच्यासोबत पण खूप छान वाटेल असं मला वाटलं. बिकॉज माझं मोठं मंगळसूत्र असं इतकंसं आहे, इथपर्यंत येतं, तर त्याच्यासोबत हे खूप छान दिसेल असं मला वाटलं. सो मी हा घेतलाय. सर ह्याची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट करून सांगा. छान वाटते की नाही वाटते माझ्यावरती. सो मला असं वाटलं की हे वेस्टर्न आउटफिटवर पण छान वाटेल आणि ट्रेडिशनलवर पण छान वाटेल. सो त्या हिशोबाने मी हे घेतले. आता ह्याचा लूक किती छान वाटतोय, वाटतोय की नाही वाटतोय हे तुम्हालाच समजेल. पण मला तर हे खूप छान वाटतं. आणि मला ना जास्त जे काळे मणी वगैरे असतात ना भरपूर सारे, मला ते आवडत नाही. थोडेसे मणी माझ्या आधीच्या ह्याला पण काळे मणी थोडेच होते. इथे होते जास्त आणि इथे एक दुसराच होता. सो मला तसं आवडतं. जितकं गोल्डवालं दिसेल आणि काळे मणी कमी दिसतील. बिकॉज माझं हाईट जी आहे ना ती कमी आहे आणि मग ते काळे मणी जर जास्त असतील ना तर ते चांगलं नाही वाटत, ज्यांची हाईट कमी असते ना स्पेशली त्यांना. आणि जास्त करून मला इथपर्यंत आवडतं मंगळसूत्र, म्हणजे कुठं माहिती आहे, हां इतकं इतकं. बट याच्यामध्ये हे 3 मणी असल्यामुळे एकदम वरती चांगलं नाही वाटत आहे असं ज्वेलर्सवाल्याचं म्हणणं होतं. सो मी बोललं ठीक आहे जाऊ देत. नेक्स्ट टाईम जेव्हा बाळ थोडंसं मोठं होईल तेव्हा आपण थोडंसं वेगळं बनवून घेऊ असं. सो मी असा विचार केला. सो हे कसं वाटतंय हे मला कॉमेंट करून सांगा. आणि दॅट्स इट.